नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनेल आपले सर्वांचे स्वागत आहे। कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके तब्बल 1.5 तास दिल्ली विमानतळाच्या आत नेमका काय करत होता यावरून अखेर पडदा उठला आहे। विमानतळाच्या आत असलेला त्याचा पहिला व्हिडिओ समोर आला असून त्याला सामान्य प्रवाशांप्रमाणे थेट बाहेर येता आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे। आयकर विभागाच्या कार्यालयाबाहेर रोखले मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतून सकाळी 7:45 वाजता दिल्लीत उतरलेल्या अभिजित दीपके याला दिल्ली विमानतळावरील आयकर विभागाच्या कार्यालयाबाहेर थांबवून ठेवण्यात आले होते। विमानतळावरील सुरक्षा आणि सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दीपके याला गराडा घातला होता। अधिकारी त्यांना गराडा घालून उभे असताना दीपके मात्र सातत्याने कोणाशीतरी फोनवर गंभीर चर्चा करत असल्याचे दिसून आले। सुमारे 1.5 तासांच्या विलंबानंतर त्याला विमानतळाबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली नव्हती। चौकशी की सुरक्षा व्यवस्था तर वितर्कांना उधाण। पक्षाने आधीच दावा केला होता की दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरील आंदोलनाला हिरवा कंदील दाखवला आहे। मात्र जंतर मंतरकडे निघण्यापूर्वीच दीपके याला थेट आयकर विभागाच्या कक्षाबाहेर रोखल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात अनेक वितर्क लढवले जात आहेत। ही केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासाशी संबंधित कागदपत्रांची नियमित तपासणी होती की आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेली रणनीती हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही। विमानतळाबाहेर त्यांचे शेकडो समर्थक त्यांच्या स्वागतासाठी आणि जंतर मंतर आंदोलनात सहभागी होण्यासाठी वाट पाहत उभे आहेत। महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, लाईक करा, कमेंट करा।